नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम माय यूट्यूब चॅनल। मी श्रीमती सोनाली शिर्डे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये पोएम पाहत होतो 3.1 ही जी पोएम आहे तिचं नाव आहे टाईम या पोएमचे आपण पॉइंटर्स या ठिकाणी लर्न करत होतो। पॉइंटर्समधलं क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे मागील व्हिडिओमध्ये मी सॉल्व केलेले। क्वेश्चन नंबर 4 हा या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत। यातले काही क्वेश्चन हे आपण मागील व्हिडिओमध्ये सॉल्व केले। नेक्स्ट क्वेश्चन आता या ठिकाणी मी सॉल्व करत आहे। तर क्वेश्चन नंबर 4, राईट ऑदर चेन ऑफ हाऊ मेनी क्वेश्चन्स अँड आन्सर्स। या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन बनवायचे आणि त्या क्वेश्चनची सुरुवात हाऊ मेनी या वर्डने या ठिकाणी करायची। मग या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल दिलेले हाऊ मेनी मिलीग्राम इन अ डेसिग्राम असा प्रश्न या ठिकाणी त्यांनी तयार करून दाखवला आहे आणि ह्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। तर त्याचप्रमाणे त्यांनी खाली दिलेले मिली, सेंटी, डेसी, मीटर, लिटर, ग्राम, डेका, हेक्टो, किलो असे एक वर्डने आपल्याला या ठिकाणी एक वर्ड घेऊन या ठिकाणी एक क्वेश्चन या ठिकाणी तयार करायचा आहे। मी माझ्या नोटबुकमध्ये हे क्वेश्चन्स तयार केलेले आहे। मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 to 4 मी या ठिकाणी तयार केलेले होते। आता यातला क्वेश्चन नंबर 5 वर्ड आहे मिलीमीटर्स। मग याची सुरुवात हाऊ मेनीने करायची। हाऊ मेनी मिलीमीटर्स इन अ डेसिमीटर, किती मिलीमीटर म्हणजे 1 डेसिमीटर। मग 100 त्याचा आन्सर आहे 100 मिलीमीटर्स इन अ डेसिमीटर। 100 मिलीमीटर्स म्हणजेच 1 डेसिमीटर। 100 मिलीमीटर म्हणजेच 1 डेसिमीटर। त्यानंतर 6 वर्ड आहे डेसिमीटर। क्वेश्चन तयार केलेला आहे हाऊ मेनी डेसिमीटर इन अ डेकामीटर, किती डेसिमीटर म्हणजे 1 डेकामीटर। 100 डेसिमीटर इन अ डेकामीटर। 100 डेकामीटर म्हणजे 1 मीटर। 100 डेकामीटर म्हणजे 1 मीटर। त्यानंतर 7 वर्ड आहे डेकामीटर। हाऊ मेनी डेकामीटर इन अ हेक्टोमीटर, किती डेकामीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर। आन्सर 10 डेकामीटर इन अ हेक्टोमीटर। 10 डेकामीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर। त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे सेंटीमीटर्स। हाऊ मेनी सेंटीमीटर्स इन अ हेक्टोमीटर, किती सेंटीमीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर। 1000 सेंटीमीटर इन अ हेक्टोमीटर, 1000 सेंटीमीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर। त्यानंतर 9 नंबर मिलीलिटर्स। हाऊ मेनी मिलीलिटर्स इन अ सेंटीलिटर, किती मिलीलिटर म्हणजे 1 सेंटीलिटर। मग या ठिकाणी 10 मिलीलिटर इन अ सेंटीलिटर, 10 मिलीलिटर म्हणजे 1 सेंटीलिटर। त्यानंतर नेक्स्ट आहे सेंटीलिटर। हाऊ मेनी सेंटीलिटर इन अ लिटर, किती सेंटीलिटर म्हणजे 1 लिटर। आन्सर 100 सेंटीलिटर इन अ लिटर। 100 सेंटीलिटर म्हणजे 1 लिटर। या ठिकाणी डेसिलिटर। हाऊ मेनी डेसिलिटर इन अ हेक्टोमीटर, किती डेसिलिटर म्हणजे 1 हेक्टोमीटर। 1000 डेसिलिटर इन अ हेक्टोलीटर। मग या ठिकाणी 1000 डेसिलिटर म्हणजे 1 हेक्टोमीटर। लिटर्स। हाऊ मेनी लिटर्स इन अ किलोमीटर, किती लिटर्स इन अ किलोलीटर, किती लिटर्स म्हणजे किती किलोलीटर, 1 किलोलीटर। मग या ठिकाणी 1000 लिटर इन अ किलोलीटर, 1000 लिटर म्हणजे 1 किलोलीटर। असं या ठिकाणी वर्ड्सपासून क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी मी तयार केलेले आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, द पोएम कंटेन सम इडियोमॅटिक पेयर्स, 2 वर्ड्स दॅट आर ऑफन यूज टुगेदर। या ठिकाणी या पोएममध्ये काही सम इडियोमॅटिक पेयर्स दिलेले। इडियोमॅटिक पेयर्स म्हणजे सन अँड शॉवर असे जे 2 शब्द आलेले, तर हे शब्द म्हणजे या ठिकाणी इडियोमॅटिक पेयर्स आहे। मग अशा पेयर्स आपल्याला या ठिकाणी खाली दिलेले आहेत। सन अँड शॉवर
ही एक पेयर आहे. वर्क अँड प्ले ही सेकंड पेयर आहे. हिअर अँड स्पीक ही थर्ड पेयर आहे. मग अशाच पेयर आपल्याला या ठिकाणी खाली तयार करायचे आहेत. मग या ठिकाणी खाली आपल्याला 2 बॉक्स दिलेले आहेत. या ठिकाणी 2 बॉक्स दिलेले आहे. नाऊ जॉईन द वर्ड्स इन ए अँड बी यूजिंग अँड ऑर टू मेक मोर इडिओमॅटिक पेयर्स. खाली वर्ड दिलेले ए ग्रुप आणि बी ग्रुप असे 2 ग्रुप दिलेले आणि या दोघं ग्रुपमधून एक वर्ड घ्यायचा आणि त्याची इडिओमॅटिक पेयर्स ही या ठिकाणी तयार करायची. मी माझ्या नोटबुकमध्ये ही इडिओमॅटिक पेयर तयार केलेली आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डे म्हणजे दिवस. मग दिवसच्या अपोजिट काय असतं? नाईट. म्हणजे डे नाईट. नाऊ देन. हिअर देअर. रीड राईट. लिहिणे वाचणे. रीड वाचणे. राईट लिहिणे. ब्रेड बटर. अप डाऊन. हाय लो. अशी या ठिकाणी आपल्याला इडिओमॅटिक पेयर्स या ठिकाणी लिहायचे आहेत. मी माझ्या नोटबुकमध्ये या पेयर्स या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी डे अँड नाईट. लेफ्ट अँड राईट. मोर अँड लेस. नाऊ अँड देन. लाईफ अँड डेथ. सूनर अँड लॅटर. हिअर अँड देअर. नॉर्थ अँड साऊथ. त्यानंतर नॉर्थ अँड साऊथ. ट्रायल अँड एरर. रीड अँड राईट. ईस्ट अँड वेस्ट. नेक्स्ट पेयर आहेत. येस अँड नो. ब्रेड अँड बटर. बॅक अँड फोर्थ. ऑन अँड ऑफ. अप अँड डाऊन. गिव अँड टेक. इन अँड आउट. हाय अँड लो. मेक अँड ब्रेक. ब्लॅक अँड व्हाईट. अशा प्रकारे या ठिकाणी या इडिओमॅटिक पेयर्स या ठिकाणी मी नोट डाऊन केलेले आहे. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये या इडिओमॅटिक पेयर्स नोट डाऊन करायच्या आणि या ठिकाणी रीड करायच्या. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.